थोडा पुढेच घेतला ना हा. खरं तर रियान राजपूरकरच्या रूपामध्ये पहिल्या चेंडूवरती गडी बाद केला होता. बॅक टू द पवेलियन एक मोठा झटका भेटला होता पहिल्या चेंडूवरती. इथं आता आक्रमण चालू झालंय आणि चेंडूला पाठवून दिलंय सीमा रेखा पार. आला एक दर्जेदार स्ट्रोक, ब्रँडेड फटका भेटतील. 6 धावा या 6च्या साहाय्याने संघाच्या धावसंख्यात भर धावसंख्या जाऊन पोहोचेल 6 या आकड्यावर. खरंच चांगली कामगिरी आपल्याला षटक क्रमांक पहिल्यामध्ये पाहायला भेटे. सिंगल भेटेल आणि सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 8 या आकड्यावर. किती बॉल? 3 बॉल. इथं परत एकदा आक्रमण केलंय जरूर आणि इथंही सुद्धा मिलेगी दुरी मिलेगी मंजुरी भेटी 6 धावा आणि 6च्या साहाय्याने संघाच्या धावसंख्यात भर. पाहायला भेटे षटक क्रमांक पहिल्याच मध्ये पहिला सुद्धा हा ट्रॅकर होता. घुटना टेकून एक मोठा प्रहार फटका सजवण्याचा प्रयत्न, पण चेंडू मात्र फाईन लेगच्या दिशेने ट्रॅव्हल झाला. तिथे क्षेत्ररक्षक होता. एक धावा पूर्ण, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरा धाव सुद्धा पूर्ण. या दोनच्या साहाय्याने संघाच्या धावसंख्यात भर धावसंख्या जाऊन पोहोचेल 16 या आकड्यावर. आक्रमण चालू झालेले पहिल्या षटकामध्ये रियान राजपूरकरचा विकेट गेल्यानंतर इथं मात्र विकेटचं पथक नाही होत आहे. आता मात्र चांगली कामगिरी पाहायला भेटते फलंदाजीच्या माध्यमातून. कारण की मगाशी आपण पाहत होतो एक विकेट गेल्यानंतर लागोपाठ विकेट जात होते, कंटिन्यू विकेट जात होते, पण आता मात्र चांगलं सावरलंय. त्यांना सुद्धा माहिती चांगले आपल्यामध्ये जिद्द जिकाटी असली पाहिजे, कारण की तो परमेश्वर सुद्धा पंख त्यालाच देतो ज्याच्यामध्ये झेप घेण्याची क्षमता असते. तो कोणत्या परिस्थितीत आपल्यामध्ये जिद्द हरवून देऊ नका. इथे मात्र दाखवून हवं, इथे मात्र प्रयत्न करावे लागतील, संघर्ष करावं लागेल. म्हणजे महत्वपूर्ण सामना आहे. समोरचा संघ सुद्धा बलाढ्य संघ आहे, त्यामध्ये सुद्धा आक्रमक फलंदाज आक्रमक गोलंदाज आहेत. तर आपल्याला कामगिरी कशी केली पाहिजे अशी कामगिरी आपल्याला पाहायला भेटे. पहिल्या षटकामध्ये पाहायला होती चांगली कामगिरी पाहायला भेटली. परत एकदा फलंदाज असे राईट राऊंड विकेट, हा ट्रॅकर होता. परत एकदा फाईन लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल, क्षेत्ररक्षक दूर असतील, प्रोटेक्शन तिथे ठेवण्यात आला होता. एक धावा पूर्ण, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक फंबल, पण भेटतील 2. ह्या 2च्या साहाय्याने संघाच्या धावसंख्यात भर धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल या 2च्या साहाय्याने 19 या आकड्यावर. खरंच चांगली कामगिरी षटक क्रमांक दुसऱ्यापर्यंत राहिलेली आहे फलंदाजीच्या माध्यमातून. कारण की रियान राजपूरकर ह्याच्या स्वरूपामध्ये एक मोठा झटका, मोठा मासा मात्र गल्लीला लागताना पाहायला भेटला होता. षटक क्रमांक पहिल्यामध्ये पण चांगले सावरलंय फलंदाज राई त्याने.
इलमाईला संघ चांगला प्रदर्शन आपल्या संघासाठी करत इथं फुल टॉस होता पण पाहूया फुल टॉसचा फुल टॉल वसूल नाही केलाय. एक भेटेल दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न दुसरा धाव सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण होतोय का पाहूया. अपील करण्यात आली धात मागण्यात आलेली आहे पण पंच मात्र नकार आणि यशस्वीरित्या 2 धावा पूर्ण. 2च्या साहाय्याने संघाची धावसंख्यात भर धावसंख्या जाऊन पोहोचेल 21 या आकड्यावर. एक चांगली कामगिरी आपल्याला फलंदाच्या माध्यमातून पाहायला भेटते. त्यांना सुद्धा माहिती आहे 3 षटकाचा सामना आहे. 3च आहे ना 3 षटकाचा सामना आहे. 3 षटकामध्ये चांगली कामगिरी करणं खूप गरजेचं असतं. पहिल्या षटकामध्ये धावा गेल्यात मला दुसऱ्या षटकामध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. धावांना रोखवावं लागेल धावांना थांबवून ठेवावं लागेल. त्याच प्रयत्नाने आता मध्ये यशस्वी पडतोय. आता परत एकदा वेगवान चेंडू तेज तरार चेंडू धारदार गोलंदाजी या गोलंदाजाला ओळखलं का जातं ते मात्र सातत्याने उतरवताना आपल्याला गोलंदाज आक्रम पाहायला भेटतोय. इक्रम असेल खरंच चांगली कामगिरी इक्रमने केले. पहिल्या षटकामध्ये धावा तर जोडल्या गेल्या पण दुसऱ्या षटकामध्ये त्यांच्या माध्यमातून चांगलं कमबॅक आणि चांगलं प्रयत्न. परत सज्ज होत आहेत पण इथं प्रॉपर कनेक्शन होत नाहीये. इथं इनसाइड एज लागते पण पंचांकडे अपील आणि पंचाने उचलून सुद्धा धरलंय. परत एकदा विकेटचा पतंग फलंदाज राही द्याना सुद्धा बॅक टू दी डगआउट परतावं लागणार आहे. परत एकदा झटका लागेल टीम इल्मा 11 या संघाला. नवीन फलंदाज अब्दुल रहमान पाहायला गेलो तरी फलिंग ट्रॅक वरती सज्ज होताना पाहायला भेटणार आहे. षटक क्रमांक दुसरं प्रगती पथावरती महत्वपूर्ण फलंदाजी करायची त्यावेळेस आता अब्दुल रहमान स्ट्राईक एंडवरती असणार आहेत. त्यांना मात्र मोठे फटके मारावे लागतील. चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी करावी लागेल. धाव फलकोची धावा वाढून द्यावे लागतील. प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न सोडणारी माणसं संघाची धावसंख्या 21 धावा. षटक क्रमांक दुसऱ्यामध्ये पाहायला गेलो योग्य ती कामगिरी पाहायला भेटले कारण की 4 मध्ये 4च धावा खर्च करून एक गडी बाद सुद्धा गोलंदाज इकराम याने केले. परत आता हवाई यात्रा इथं टायमिंग प्रॉपर होतं आणि ताकदीचा वापर चेंडू करतोय हवाई सफर ना आव देखा ना ताव देखा सीधा गेंद को सीमा रेखा के बाहर फेंका. खरंच चांगली आपल्याला आत मधुर संगीत सुद्धा पाहायला भेटतोय. तसं शहीबाज अनवारी यांच्याकडे 200 रुपयाचा पारितोषिक या फलंदाजासाठी लावण्यात आलेला आहे. इथं निर्धाव चेंडूचा मारा अब्दुल रहमान साठी सुद्धा 200 रुपयाचा पारितोषिक लागू झालेला एक मोठा प्रहार आणि एक चांगला स्ट्रोक पाहायला देखना स्ट्रोक आपल्याला पाहायला भेटला अब्दुल रहमान यांच्या माध्यमातून. आणि तसं षटक क्रमांक दुसऱ्याचा खेळ समाप्त. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 27 या आकड्यावर. आणि तसंच विनंती असेल जे ऑफ साइडला जे लाईन मेन आहेत आपण कृपया लेग साइडला जायचंय. अरे उधर वो मजा कर रहे तो काय के लिए जाने दो करने दो उनको. चला त्वरित स्पीडअप थोडंसं सामना सुरुवात करायचं विनंती असेल आपल्याला. 2 षटकाची समाप्ती झाली. 27 धावा धावफलकर जोडले गेलेत. अंतिम षटक निर्णायक षटक महत्त्वपूर्ण षटक असेल आणि महत्त्वपूर्ण कामगिरी करावी लागेल. योग्य टप्प्यावरती योग्य नियंत्रणाची गोलंदाजी करावी लागेल. इथं संघर्ष करावा लागेल कारण की बोलताना आयुष्यामध्ये सर्व गोष्टींमध्ये काहीतरी संघर्ष असतो आणि इथं सुद्धा संघर्ष टीमला करावा लागेल कारण की येणारच अंतिम षटक आहे निर्णायक षटक आहे. इथं चांगली कामगिरी इथं मात्र उचललाय पाहूया आणि इथं पाय सुद्धा गेले उचललाय आणि सरळ फेकून दिले. जा शोधून आणा बॉल भेटेल 7 षटकार. ठीक आहे.
चला डीजे, एक मिनिट डीजे. 55 धावा झाले, 56 धावांचं टार्गेट सेट करण्यात आलेलं आहे. पण विनंती असेल, इल्मा 11 आपल्या संघाला विनंती असेल, रियान राजपूकर आपल्याला विनंती असेल, आपला संपूर्ण संघ त्वरित क्षेत्रक्षी लावून घ्यायचा आहे. नम्रतेची विनंती आहे. आणि प्रत्येक षटक 5 मिनिटांमध्ये संपला पाहिजे ह्याची सुद्धा नोंद ठेवायची आहे. फर्स्ट इनिंग 15 मिनिटांमध्ये संपलेली आहे. आपल्याला सुद्धा सेकंड इनिंग सुद्धा 15 मिनिटांमध्ये संपवायची आहे. टीम मिटिंग जास्त वेळ करायची नाही, विनंती आहे आपल्याला. चला बॅटर पाठवा लवकर. तळा संघ आई एकविरा तळा. चला बॅटर पाठवा. एक अतिरिक्त खेळाडू पण प्लीज पाठवा तळा. चला प्लीज लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. त्याला बॅटर आपल्याला पाहायला मिळते. सौद आहे जर्सी नंबर 7 त्यांच्या समेत. पावसात राहिला सगळा, पावसाने लावली वाट. चला तळा आई एकवीर तळा आपला अतिरिक्त खेळाडू प्लीज. प्लेयर सांगा. बॅटर नेम सेकंड साहिल. येस साहिल आणि सौद. पहिलं षटक रिहान राजपूरकर. 56 धावांचं लक्ष. 18 चेंडू 56. पुढचा बॉल रियान. स्लोवर वन. क्लीन बोल्ड. हा स्लोवर वन रियानचा समजू शकले नाहीत साहिल. पहिल्याच बॉलला दांडी गुल. डीजे
4 धाबा. एकविरा तळा. स्ट्रोक चांगला आहे निलेशांचा. पॉइंटच्या दिशेने जकरिया कोकाटे वेगाने आलेत. 2 धाबा. यानंतर आपण डान्सिंग अंपायर पाहणार आहोत हिदायत सैबोले. धाबा 6. छप्पन्न धावांचं आव्हान आहे. स्लोवर वन पिक केलाय. स्ट्रोक. क्षेत्ररक्षक पोहोचतील रहित चिविलकर. बॅटिंग अफलातून केली. आता क्षेत्ररक्षण सुद्धा जबरदस्त चांगला झेल. बॅटर निलेश बांध. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 56 पैकी फक्त आल्या 6. आता 12 बॉल 50 धावांची गरज. आणि आश्चर्य वाटणार नाही तुम्हाला ऐकण्यासाठी, या मैदानात सगळं काही शक्य आहे. आपण पाहिलं तर 1 ओव्हरला 19, 22, 23, 25 सुद्धा चेस झाल्या त्या मैदानात गेल्या 2 दिवसात. जर फलंदाजी चांगली केली आहे एकविरा तळा संघाने तर इथून सुद्धा मॅच बनू शकते. 79 धावा सुद्धा इथं चेस झाल्या 24 बॉलमध्ये. 23च बॉलला केल्या. रुचित पाटील 12 बॉल 52 केल्या. त्यामुळे या मैदानात सगळं काही शक्य आहे. पण रियान राजपूरकर यांनी सुरुवातच अशा स्लोअरवरनी केली की महत्त्वाचे साहिलला मात्र यष्ट्या उद्ध्वस्त करणारा तो स्लोअरवन होता. स्लोनर यारकर आणला. गोंडकर यांचे प्रमोद बुवड ते आले. त्यांचे हार्दिक स्वागत. फ्रेंड ग्रुपच्या आरवीच्या स्पर्धेमध्ये प्रमोद बुवड साहेब आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. गोंडकरवाले. सौरभ शिलकर. सौसाठी चांगला बॉल. पहिलाच बॉल ॲक्युरेट लाईन. सौरभ म्हटल्यानंतर लगातार 6च्या 6 स्विंगिंग यॉर्कर टाकण्याची खासियत आहे त्याच्याकडे. त्यासाठी ओळखले जाते. स्पेशालिटी आहे त्याची. एकाच टप्प्यात गोलंदाजी करण्याची खासियत आहे. सौरभ शिलकर राईट राऊंड द विकेट. सुरेख गोलंदाजी. अली फंबल झाले अलीकडून. गचाळ क्षेत्ररक्षण. जसं खराब क्षेत्ररक्षण झाले अलीने हलक्याने रियानकडे पाहिले. मॅच आता तेवढी सिरियस राहिली नाही त्यामुळे अली वाचलेत, नाही तर अलीला पडला असती बॉल. 2 धावा आल्यात. सौरभ शिलकर. हो फटका चांगला आहे. हवेत आहे मात्र रियान पोचतील का कॅचपर्यंत. काय जेल टिपलाय पहा. ॲक्च्युली जेल होता शेपचा पण रियान इतक्या वेगात आले लॉंग ऑनवरून. लॉंग ऑफला जेल टिपला. साऊथ बाद. अजिमुल्ला सैबोले साहेबांना विनंती आहे आपल्याकडे आलेले प्रमुख पाहुणे प्रमोदजी भुवड यांचा सन्मान आपण करायचा आहे. सत्कार करके टाइम ले शॉल बिल पहना रहे हो. हो फटका चांगला आहे. न्यू बॅटर आले होते. चांगला स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहे तिथे शेब. एक कोण आहे तो बॅट्समन कोण आला तो. नाही बाबू. धन्यवाद प्रमोदजी बोवड साहेब आपण आलात. आपलं हार्दिक स्वागत आहे या फ्रेंड्स ग्रुप. अरे तू तेरे पास मोबाइल और तू हमको बोल रहा है फेस नहीं है. तू क्या कर रहा था.
बोलने का तुमको डॉट बॉल आहे ना. एक रन आली. येस, एक धाब आली. धाबा झाल्यात 11. सुरेख गोलंदाजी सौरभ शिलकरची. षटक संपलंय. काय गोलंदाजी केली दोन्ही गोलंदाजांनी. 5 धाबा अवघ्या दिल्या सौरभने या षटकात. पहिल्या षटकात रिहाननी 6 धाबा. 11. 45 पाहिजे आहेत आता. 6 बॉल 45. अहमद आमचे सांगतात 6ला 6. पण अहमद तुमच्या माहितीसाठी कर्नाटक प्रीमियर लीगमध्ये सुहास पवारनी 45 धावांचा विक्रम केला एका ओव्हरमध्ये. टेनिस क्रिकेटमध्ये काही शक्य आहे. पुढचा मॅच चालू मॅचमधून विजयी संघ म्हसळा संघासोबत खेळेल. इम्रान डावरे. फटका हवेत आहे. अली 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 पोचलेच नाही. इम्रान डावरे ते बॅटिंग डाव्या हाताने करतात. गोलंदाजी मात्र सरळ हाताने. इम्रान हा ट्रॅकर. फटका चांगला आहे. हा चौकार आलाय. पा काही होईल मॅच कुठल्याही निर्णय लागेल पण आपली फलंदाजी इथे करावी लागेल तळासंघाला. एकविरात तळा खूप लांबून वरचा प्रवास करून त्यामुळे कुठल्याही स्पर्धेत आहे ना आपण लवकर पोचा. अर्धा तास लवकर पोरा. त्या मॅचच्या त्या मैदानाशी यूज टू व्हा मग मैदानात जा. हा इथे चांगला स्ट्रोक आहे पण क्षेत्ररक्षक आहेत बाउंड्री लाईनला. चांगलाच येईल. बॅटर बाद. इक्रम मात्र बाद. न्यू बॅटर दीपेश. हो फटका चांगला आहे. शेवटच्या क्षणात का होणार पण खूप लांब मारलाय न्यू बॅटर दीपेशनी. दीपेश पहिले का नाही आले तुम्ही असं म्हणतील आता क्या प्रेक्षक सुद्धा. कारण आल्या आल्या षटकार ठोकला दीपेशनी. ऑफसाईडच्या बाहेर उजव्या च्या बाहेर व्हाईट बॉल. धावा 23. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. इम्रान. दीपेशसाठी फटका हवेत आहे दीपेशचा. काय इम्राननी झेल टिपला. वा कॉड ऑन बोल्ड. जबरदस्त कॅच. दीपेश बाद. न्यू बॅटर राज. सुरेख क्षेत्ररक्षण सौरभ चपा. Yes, no doubt या मॅचचे मॅन ऑफ द मॅच सौरभ शिलकर. अफलातून फलंदाजी, अष्टपैलू कामगिरी, चांगलं दर्जाचं क्षेत्ररक्षण. तिन्ही डिपार्टमेंटमध्ये कमालीचं काम केलंय ते सौरभ शिलकरने.
जबरदस्त गोलंदाजी केली, फलंदाजी करताना फटके केले, धाबा केल्या.